वर्धा जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची लूट सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो। कारण रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी 3000 रुपये घेतल्याचा आरोप रुग्णानं केला। सिटी स्कॅन सुविधा देणारी एजन्सी आणि आरोग्य विभाग यांच्यामध्ये रुग्णांना मोफत सुविधा देण्याचा करार झाला। असं असताना सुद्धा रुग्णाकडून 3000 रुपये कशासाठी घेतले असा सवाल आता उपस्थित केला जातो। स्कॅनसाठी आम्ही गेलो होतो, आम्हाला इथे 3000 रुपये मागितले। 3000 रुपये मागितले तर त्याची रिसिप्ट आम्हाला काही दिली नाही आणि रिसिप्ट मागितली तर ते म्हणत होते की आम्ही उद्या देऊ तुम्हाला रिसिप्ट आणि सॉफ्टवेअरचं खराब आहे असं म्हणून आम्हाला टाळलं त्यांनी। हे लोक म्हणत आहे का बाहेरून दुसऱ्या हॉस्पिटलमधून एखादा पेशंट आला तर आम्ही 3000 रुपये त्यांच्याकडून घेतो, ते आमच्या हॉस्पिटलचा पेशंट नाही आहे। अरे एखाद्याला दुखापत झाली, अपघात झाला तर त्याच्या लगेच जो हॉस्पिटल आहे तिथंच त्याला तिथले लोक जो आहे उचलून नेणार आणि त्यानंतर त्याला मोठ्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तर सिव्हिल हॉस्पिटलमध्येच तिथले डॉक्टर साहजिक आहे का जाण्याचा सल्ला देणार। पण इथं 3-3000 जो घेऊन लूटमारीचा प्रकार करत आहे याच्यात 100% इथले सिव्हिल सर्जनचं कमिशन आहे आणि आरोग्य मंत्र्यापर्यंत हे कमिशन पोहोचवा लागते असे इथले कर्मचारी अरेरावी करून सांगून राहिले।